हॅलो एव्हरीबॉडी, हॅपी इंडिपेंडन्स डे. आज मी आयलो माझी फ्रेंड लूज डिसिल्वाच्या घरा आणि आम्ही बनवणार आहोत पातोयो. यांचं गोवन स्पेशल आहे आणि 15 ऑगस्टचे दिवस हे लोक बनवतात. चलो देन लेट्स मेक पातोयो. जे अनपॉलिश्ड राईस असतात ब्राऊन राईस ते घ्यायचे, रातभर भिजवायचं आणि सकाळचे त्याला बारीक वाटून घ्यायचं खूप कमी पाण्यामध्ये. हे गोर आहे, गोवाचं गोर आहे आणि नारोल, हळदीची पानं आणि एलचीचं पावडर. गोर आपण गॅसवरती गरम स्लो फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचं. त्यामध्ये काजू घातले आणि एलचीचं पावडर घालायचं, थोडं मिक्स करायचं आणि मग नारोल घालायचं. सेम क्वांटिटी असेल तरी चालेल, तुम्हाला थोडं कमी जास्ती करायचं असेल तरी नो प्रॉब्लेम. या मिक्स करूनशी त्याचं बॅटर बनवायचं. हळदीचे पानाला त्याचं फ्रंट साईड जे आहे वरचं साईड त्याला ते चावलाचं पीठ असं स्प्रेड करून घ्यावाचं. जर तुमचे मेरी टाईम नाही आहे, भिजले नसेल तर तुम्ही चावल्याची पिठाशी पण करू शकता. न जेवढं पातळ स्प्रेड कराल तेवढं बरं. मग ते गोर आणि नाल्लाचं जो मिक्सचर आहे असं लेंथवाईज त्यामध्ये घालायचं. तुम्हाला पाहिजे तर हाफ पण घालूनशी तुम्ही फोल्ड करू शकता, आपलं शिंगोल्या करतो तसं. आणि ट्रेडिशनली ऐसं बनितन. मग त्याला बंद करायचं आणि सगळे रेडी झाले क स्टीमरमध्ये त्याला स्टीम करायचं. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर टोपापणी पाणी घ्या, एक थाली ठेवा आणि त्याच्यावरती स्टीम करा. मी या कलरवाले करतो. पोरांना थोडं कलरवाले असले का अट्रॅक्टिव्ह वाटतं, खावायला बरं वाटते. पण ट्रेडिशनली इट इज मेड प्लेन व्हाईट. आणि मग त्याला सेम वे त्याच्यामधील गोर घालूनची स्टीम करून घ्यावाचं. 10 मिनटं स्टीमसाठी खूप इनफ आहे. मग या स्टीम नाही केलेले नाही, याचा कलर बघा तुम्ही, आणि या स्टीम केलेले ह्यान पानाचा वर्षी कलर चेंज होते म्हणजे ते रेडी ह्यान. इट अप्रॉक्सिमेटली टेक्स 10 मिनिट्स स्टीम व्हायला. या मी बिकॉज इंडिपेंडन्स डे ट्राय कलरचं बनिले, जस्ट पोरांना काहीतरी अट्रॅक्शन खावायला मग त्यांना बरं वाटते. ते हळदीचे पानाचं फ्लेवर पण त्यामध्ये येतं आहे आणि खूप टेस्टी अँड डिफरंट लागते.